नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। पावसाळा सुरू झालाय, बाहेर रिमझिम पाऊस सुरू आहे, हवेत गारवा जाणवतोय। अशा वेळी काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते। तसेच पाऊस, आल्याचा चहा आणि गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी याचं छान कॉम्बिनेशन आहे। नाव खेकडा भजी असली तरी ही कांदा भजीच असतात, फक्त याच्या वाकड्या तिकड्या आकारामुळे याला खेकडा भजी म्हणतात। आज आपण पाणी किंवा सोडा अजिबात न वापरता कुरकुरीत खेकडा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खेकडा भज्यांसाठी आपण इथे 5 मोठे कांदे घेतलेत। कांद्याचा खालचा वरचा भाग कट करून कांदे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे। कांद्याचे 2 भाग करून कांदा असा उभा पातळ कट करून घ्यायचा। सगळे कांदे उभे पातळ कट करून झालेत। आता खेकडा भज्यांसाठी लागणारे साहित्य पाहूया। उभा पातळ चिरलेला कांदा, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तेल, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, ओवा। सगळ्यात अगोदर कांदा एका भांड्यात घ्यायचा। हाताने कांदा असा एकमेकापासून सुट्टा करायचा। कांदा सुट्टा झाला की त्यात 1.5 चमचा मीठ टाकायचे। ही भजी बनवताना आपण पाण्याचा एकही थेंब वापरणार नाही। कांद्याचं जे पाणी सुटेल तेवढ्या पाण्यातच आपण बेसन पीठ भिजवणार आहोत। मीठ कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। सगळ्या कांद्याला छान मीठ लागले। पाणी सुटण्यासाठी कांदा 8 ते 10 मिनिट झाकून ठेवायचा। तोपर्यंत आपण भज्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी बनवून घेऊ। कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, साखर, दही, थोडे पाणी टाकून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची। पुदिन्याच्या चटणीचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वीच केला आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे। 10 मिनिट झालेत, कांद्याला छान पाणी सुटले। कांद्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, ओवा हातावर घेऊन असा चुरगळून टाकायचा। कांद्यामध्ये हे सगळं नीट एकजीव करून घ्यायचे। भजी छान कुरकुरीत होण्यासाठी यात 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ टाकायचे। त्यानंतर बेसन पीठ टाकायचे। यामध्ये मावेल एवढेच बेसन पीठ टाकायचं। कांद्यामध्ये नीट मिक्स करायचे। जेवढी गरज असेल त्याप्रमाणे 3 ते 4 वेळा बेसन पीठ टाकायचे, एकदम नाही टाकायचे। तुम्ही पाहू शकता एवढे घट्टसर पीठ ठेवायचे। गॅसवर तेल तापायला ठेवायचे। तेल तापलं का ते पाहण्यासाठी पिठाचा थोडासा गोळा तेलामध्ये टाकायचा। तेल तापलंय, तेलामध्ये भजी सोडून घेऊ। तेलामध्ये भजी सोडताना गोलाकार न सोडता वाकडी तिकडी सोडायची, म्हणजे त्याचा आकार खेकड्यासारखा दिसेल। भजी एका साईडने भाजली की दुसऱ्या साईडने उलटून घ्यायची। भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। गॅस मध्यमच ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत भजी छान तळली जातील।
तर भजी आतपर्यंत छान तळली गेलीत। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ। राहिलेली भजी याच पद्धतीने तळून घ्यायची। सगळी भजी तळून झाली की यात हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या। मिरच्या तळण्या अगोदर मिरच्यांना पोटामध्ये असा उभा कट द्यायचा। मिरच्या तेलामध्ये टाकायच्या, गॅस बंद करायचा। एवढ्या गरम तेलात मिरच्या तळून होतात। मिरच्या प्लेटमध्ये काढून वरून चिमूटभर मीठ टाकायचे। आल्याचा चहा, गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी सोबत पुदिन्याची चटणी, हिरवी मिरची तुम्ही लगेच बनवून खा आणि पावसाचा आनंद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।